मग सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज, मी आता खातीये संत्री आणि आजचा ब्लॉगची स्टार्टिंग खूप जास्त लेट सुरू होते. म्हणजे आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5:45. 5:45 वाजता स्टार्टिंग होती आहे, कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, म्हणून खूप जास्त लेट ब्लॉगिंग स्टार्ट होती आहे. आणि काल रिपब्लिक डे होता, ठीक आहे. काल मी एक मूवी बघायला गेले, ठीक आहे. क्रांती ज्योती, जो 1 जानेवारीला आलता नवीन, तो पाहायला गेलते आणि खरंच खूप सुंदर आहे. मी तर सगळ्या देते की तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूवी आहे आणि मला खूप जास्त आवडलं. ठीक आहे, मला त्या पात्रांची नावं लक्षात नाहीत, बट ते पात्र कसं आहे काय ते मी तुम्हाला सांगू शकते. खूप सुंदर आहे मूवी. खूप कॉमेडी पण आहे आणि थोडासा इमोशनल पण आहे. ठीक आहे, सगळं पूर्ण मराठी भाषेवरती आहे. तर असा व्ह्यू झाला आहे. त्या सुंदर अशा व्ह्यूजमध्ये ही संत्री खाती आहे, ठीक आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा गाईज, आणि ते जे डोंगर दिसत आहेत का, ते आजकाल असे क्लिअरली दिसत नाहीत, नाहीतर आधी क्लिअरली विजिबल होते. आणि हे जे धुकं आहे बरं, पोल्युशन आहे. आणि तिथे काही लोक, काही महिला आल्यात खेळायला क्रिकेट. रोज येतात ते ॲक्च्युली आणि खूप मस्तपणे खेळतात. ही शपथ गाईज, ते तुम्ही पाहिलं का ग्रीन ग्रीन पक्षी? ॲक्च्युली ते पोपटासारखा कलर आहे, पण तो पोपट नाही आहे, ठीक आहे. आणि सुतार पक्षीसारखी चोच आहे. त्या पक्ष्याचं मला नाव माहीत नाही, पण खूप सुंदर आहे तो पक्षी आणि माझ्या फोनमध्ये क्लिअरली विजिबल नाही आहे. तो पक्षी कसा आहे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही. इतका सुंदर पक्षी आहे तो. संत्री सुद्धा छान आहे. तर गाईज, संत्री खाऊन झाली आणि आता मी मारते आहे झाडू, कारण आता संध्याकाळची वेळ झाली आहे, म्हणून झाडू मारून घेते. झाडू मारलं की लगेच फरशी पुसून घ्यायची. तर गाईज, फरशी पण पुसायला घेतली. आता मी फरशी पुसून झाल्यावरती भेटूया. आता टेरेसवरती चालू कपडे आणण्यासाठी. संध्याकाळ झाली आहे ना, म्हणून टेरेसवर आलोत. खूप अंधार आहे टेरेसवरती. कपडे घेऊन आता चालू आम्ही खाली, ठीक आहे. तर गाईज, हा ब्लॉग मी 1 दिवसानंतर कंटिन्यू करते. आज आहे 29 जानेवारी. तर मी 28 जानेवारीच्या सकाळीच ब्लॉगिंग स्टार्ट करणार होते. तेवढ्यात कॉल आला पप्पाला की अजित दादा आपल्याला सोडून गेले. तर आधी स्टार्टिंगला वाटलं की अरे खोटं आहे सगळं. मग जेव्हा टी व्ही ओपन करून पाहिली तर तरी पण विश्वास बसत नव्हता. इनफॅक्ट आत्तासुद्धा विश्वास बसत नाही आहे. सगळं खोटं वाटतं आहे आणि अपघात, आणि असं वाटतही नाही की ते आपल्यात नाही आहेत, आपल्याला सोडून गेलेत. असं वाटतंय आहेत ते. खरंच गाईज, मला ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही आणि हे असं वाटतं की अरे सगळं खोटं आहे. आणि ज्या टायमिंगला टी व्ही दाखवत होते तर असं वाटत होतं की अरे हे सगळं खोटं आहे, टी व्ही बंद करा, असं तसं. म्हणजे मी सांगू शकत नाही त्या टायमिंगचं. मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे की दादा असे सोडून गेले अचानकच. त्यांना खूप कामं करायची होती. तर माझी हीच प्रार्थना आहे देवाला की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तर गाईज, काल माझं कॉलेज पण होतं, पण कॉलेजमध्ये असं फार काय नव्हतं. इंडक्शन होतं, त्यामुळे गेले पण नाही आणि तशी माझी तब्येत पण ठीक नव्हती. खरं सांगू गाईज, कालपासून मला काही करायची इच्छा होत नाही आहे. खरंच, मी टी व्ही समोरच आहे. सकाळी टी व्ही समोर बसले होते, रात्रीपर्यंत होते आणि आज सकाळीसुद्धा मी न्यूज एवढं मी कधी बघत नाही, पण काल बघितली. अजून पण मला बिलीव्ह होत नाही आहे, या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे यार. ठीक आहे गाईज, चला आता मला तसंही माझं 2 दिवसानंतर कॉलेज ओपन चालू होणार आहे, त्यामुळे आता त्याची पण तयारी करायची आहे मला. तर चला गाईज, आधी घर आवरूयात, देन माझे शूज पण धुवायचे, तर ते करूया. सगळ्यात आधी मम्मीला जेवण देऊयात, कारण जेव्हापासून मी घरी आहे तेव्हापासून मला जर पप्पांनी स्ट्रिक्ट सांगितलं की मम्मीकडे लक्ष दे म्हणून तिच्या खाण्यापिण्यावरती, कारण ती थोडीशी आजारी आहे म्हणून.
तर आता इथे मी जेवण गरम करते, म्हणजे भाजी गरम करते, तिला घेऊन देते पहिली. तर गाईज मी दुपारी एवढी झोपली आहे ना, लिटरली मी कधी झोपली आणि कसं काय झोपली मला खरंच माहीत नाही. तर आता जस्ट उठली आहे, तर टेरेसवरती जायचं आहे मला कपडे आणण्यासाठी. तर त्याआधी मी केस विचारते आणि मग जाते वरती. तर गाईज कंटाळा आला यार मला तर. काहीच मस्त केस विचारून झालेत आणि आता मी चालली आहे टेरेसवरती कपडे आणण्यासाठी. ठीक आहे, तर काही चला लवकर. भाई मैंने थोड़ा बहुत खाया है, फिर भी मेरे को भूख लगी है. माझ्यासोबत हर्ष पण आला आहे. हर्ष आणि मी सोबत आहोत. मी पण आहे. ते गाणं कोणतं आहे काय माहिती, मला बोलता येत नाही, बट त्याचे लिरिक्स माझ्या डोक्यात येत आहेत. तर टेरेसवरती खूप अंधार आहे. ठीक आहे, कपडे घेते. काहीच कपडे घेऊन चाललो आता खाली. ठीक आहे, तर काहीच घालून घेऊयात आता कपड्यांच्या घड्या. मग काय मग तर निवांतच आहे. त्यांच्या घड्या घालून झाल्यात, पण जे ओले कपडे आहेत ते आपण स्टँडवरती टाकून देऊयात. ठीक आहे, एका हाताने ना टाकता येते, गरज नाही अभ्यासाला. बस होतो वा नाही बसलो बस बस होतो बसलो होतो होत आहे सगळं. आजचं जेवण खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला दाखवते आजचा प्लेट. आज आहे जेवणामध्ये भजी, आमटी आणि आळूवडी. ठीक आहे, आणि भाकर. असं मस्त असं जेवण आहे आज. गुड आफ्टरनून गाईज. तर आपण लास्ट टाइम 7 डेजचं चॅलेंज केलं आणि ते सक्सेसफुली कम्प्लीटसुद्धा झालं आहे. पण जो शेवटचा जो लास्टवाला ब्लॉग होता तो खूप जास्त लेट अपलोड झाला. तर त्याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगते. तर कारण असं आहे की आमच्या घरी नेटवर्क इश्यू होता. तर आमचं जे वायफाय आहे का त्याचं जी वायर आहे ती मांजा, पतंगचा जो मांजा असतो का, म्हणजे पतंगचाच असतो मांजा, तर त्या मांजाने ती वायर कट झाली होती आणि सलग 3-4 दिवस आमच्या घरी नेटवर्क नव्हतं. सो आम्हाला वाटलं की वरनंच थोडंसं काहीतरी इश्यू असेल. मग जेव्हा ते लोक आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आमचा जो वायफायचा वायर होता तो मांजाने कट झाला आहे. तर त्या कारणामुळे तो ब्लॉग खूप जास्त लेट अपलोड झाला. आणि अजून एक आपण चॅलेंज करणार आहे, ते म्हणजे 21 डेजचं चॅलेंज असेल, ज्याच्यात मी माझी पूर्ण लाईफ शेअर करणार आहे. म्हणजे आत्ताही करते म्हणा, पण आत्ता कसं कॉलेजमुळे खूप जास्त व्लॉग्स येत नाहीत. त्यामुळे मग मी असा डिसिजन घेतला आहे की 21 डेज कंटिन्युअस मिनी ब्लॉग्स येतील. आणि असं नाही आहे की गाईज लॉंग व्हिडिओज येणार आहे, लॉंग व्हिडिओसुद्धा येणार आहेत. पण 21 डेज कंटिन्युअस मिनी ब्लॉग्स येतील. त्याच्यामध्ये आधी लॉंग व्हिडिओज येणार. ज्या दिवशी मला सुट्टी असेल त्या दिवशी मी लॉंग व्हिडिओ शूट करणार आहे आणि त्याच्याबरोबर मिनी ब्लॉग तर कंटिन्युअस 21 डेज येणार आहे. तर घेतलं आहे. तर बघू आता मी हे कंप्लीट करणार आहे आणि त्या चॅलेंजमध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर गाईज तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.